आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या अडोळी गावाने गाव विक्रीचा टोकाचा निर्णय घेतल्यानंतर या आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप प्राप्त झाले। सोमवार 6 एप्रिल रोजी ठिय्या आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ग्रामस्थांनी अडोळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करत वाशिम रिसोड मार्ग काही काळासाठी ठप्प केला। त्यामुळे या महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। गेल्या 2 एप्रिलपासून अडोळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी हा आक्रमक पवित्रा घेतला। तहसीलदारांसह विविध अधिकारी आणि खासदारांनी गावाला भेट दिली असली तरी राज्य शासनातील जबाबदार प्रतिनिधी येऊन आमच्या मागण्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम इशारा ग्रामस्थांनी दिलाय। रस्ता रोको दरम्यान शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा जोरदार घोषणा देत शासनाविरोधात संताप व्यक्त केला। रस्ता रोको केलेला आहे, त्याचं कारण म्हणजे आमचे आडोळी गाव विकणे आहे। त्यासाठी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही। त्याकरिता आम्ही आज 5 मैल फाटा रस्ता रोको केलेला आहे। हे दलबदरी सरकार कोणत्याच आंदोलनाची दखल घेत नाही, शेतकऱ्याची कशीच दखल घेत नाही। 2 लाखापर्यंत कर्जमाफी केली, त्या कर्जमाफीला सुद्धा त्यांनी निकष लावले। निकष असे लावले, ज्या शेतकऱ्याचं पक्क घर आहे त्या शेतकऱ्याला कर्जमाफी भेटणार नाही। गाडी आहे त्या शेतकऱ्याला कर्जमाफी भेटणार नाही। तर तुम्ही कर्जमाफी द्यायची देणार कोणाला? तुम्ही उद्योग पद्धतीचे राईट ऑफच्या नावाखाली कर्ज माफ करता तेव्हा कोणती निकष लावता? यासाठी आम्ही आज आमचा 5 मैल फाटा येथे रस्ता रोको केलेला आहे।